7 सप्टेंबरला गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे। कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव। सर्व चाकरमानी कामाचा कितीही मोठा व्याप असला तरी त्यातून वेळ काढून आवर्जून आपल्या गावी गणेशोत्सवासाठी दाखल होत असतात। खेड तालुक्यातही आता गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची रेलचेल सुरू झालेली आता आढळून येते। त्यासाठी खेड बस स्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होताना आता दिसते। मात्र बस स्थानकात बसण्याची व्यवस्था नाहीये, शेडचे पत्रे देखील फुटले आहेत, त्यामुळे पावसाच्या पाण्याचा त्रास प्रवाशांना होताना दिसतोय। खेड बस स्थानकामध्ये एकमेव असलेलं कॅन्टीन देखील आता बंद आहे, त्यामुळे रात्री बेरात्री येणाऱ्या प्रवाशांचे हाल आता होणार आहेत। इतकंच नव्हे तर बस देखील नादुरुस्त अवस्थेत असून बऱ्याच बसचे टप गळके आहेत, याचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होताना दिसतोय। याचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून जाहीर निषेध आता व्यक्त करण्यात आलाय। जर 5 तारखेपर्यंत खेड बस स्थानकात प्रवाशांची योग्य ती सोय झाली नाही तर खेड काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा तालुकाध्यक्ष गोष्जी खतीप यांनी दिलाय। तात्काळ कॅन्टीन सुरू करा, नाहीतर वेळ पडली तर जनतेच्या सोयीसाठी कॅन्टीन फोडू असा इशारा देखील काँग्रेस जिल्हा प्रमुख किरण तायडे यांनी दिला आहे। त्याची सर्वस्वी जबाबदारी आगार प्रमुखांची राहील असेही ते म्हणाले। प्रसंगी मोहम्मद काझी, डॉक्टर शेळके, रवी बोरकर, स्वराज गांधी, प्रशांत बनप, मोरे उपस्थित होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।